नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत शृंगारपूर या ठिकाणी। ऐकून माहिती असेल तुम्हाला शृंगारपूर, कधी इतिहासात वाचला असेल तर। शृंगारपूर आपल्या येसुबाईंचं माहेर आणि आज आपण आलोय तिकडे। श्री देवी आई भैरी भवानीचा गोंधळ आहे, तो खास बघण्यासाठी। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये कसं यायचं हे मार्ग सांगेनच आणि किती किलोमीटर अंतर आहे ते सुद्धा सांगेन, पण त्या अगोदर हा पूर्ण निसर्गरम्य परिसर तुम्ही बघून घ्या। आता तुम्ही जे बघताय जी एक रांग आहे, लाईन लागलेली आहे, ती आहे जोगवा मागण्यासाठी। म्हणजे हा जोगवा गोंधळाच्या अगोदर जो मागितला जातो आणि बाजूलाच तुम्ही जे बघताय ते गोंधळी या ठिकाणी गोंधळ जोगव्याचा गोंधळ म्हणतायत। आणि अशा प्रकारचं हे दृश्य तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओ मार्फत दिसत आहे। आता तुम्ही जे व्हिडिओ मध्ये बघता आहात, समोरचे उसाचे, ज्याला आपण उसाचे म्हणू शकतो, दांडा, उसाचा जो दांडा असतो, जो नुकताच झालेला ऊस असतो आणि तो ऊस गोंधळासाठी वापरला जातो। आणि हे जे गोंधळाची मांड या ठिकाणी मांडलेले तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहेत। आता जी आपण मगाशी लाईन बघितली होती, जी रांग बघितली होती, जोगवा मागत होते, आता ते सर्व व्यक्ती, ते सर्व कपल्स ज्यांना आपण जोडीदार म्हणतो, ते आता सर्व देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले आहेत। आणि मंदिरामध्ये हे वाजंत्री, जे गोंधळाचे वाजंत्री आणि त्यांच्याबरोबर येणारी ही दर्शनाची रांग, हे अप्रतिम दृश्य तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत घर बसल्या बघायला मिळत आहे। आता आपण व्हिडिओ मध्ये जे बघतो आहोत, जी समोर काळा पाषाणातली मूर्ती दिसते आहे, ती आहे श्री देव भैरी यांची। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी या मंदिरामध्ये हा गोंधळाच्या निमित्ताने केलेला यज्ञ आणि तसेच मध्यभागी ती स्थित असलेली श्री विनायकाची मूर्ती, म्हणजे गणपतीची मूर्ती। मंदिराच्या आजूबाजूचा हा सुंदर परिसर मन मोहूनच टाकतो। त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये श्री देवी आई भैरी भवानी आणि श्री देवी आई महालक्ष्मी यांच्या काळा पाषाणाच्या मूर्ती सुद्धा स्थित आहेत। तसेच या मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा एक देवी स्थित आहे आणि त्याचंही दर्शन आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये घेता येईल। जसं आपण म्हटलं की मागच्या साईडला स्थित असणारी देवीचं आपण दर्शन घेणार आहोत आणि तीच ही आहे देवी महिषासुरमर्दिनी। मित्रांनो, आपण आलो आहोत प्रचितगड शृंगारपूर या ठिकाणी। हे संगमेश्वर मधील एक ठिकाण आहे आणि श्रीदेवी आई भैरी भवानीचं मंदिर या ठिकाणी तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतंय। आणि आता आपण या ठिकाणी उपस्थित झालो ते म्हणजे खास एका कार्यक्रमासाठी, म्हणजे गोंधळ। तर आपण बघूया गोंधळ कसा असतो, कशा रूढी परंपरा असतात आणि या रूढी परंपरांचं पूर्ण दृश्य तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत बघायला मिळणार आहे। प्रचितगडावरच्या या श्री देवी आई भैरी भवानीच्या मंदिराला तुम्ही एकदा तरी नक्कीच भेट द्या। आणि हो,
तुम्हाला या मंदिराबद्दल पहिल्यांदा माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि काही इन्फॉर्मेशन आमच्याकडून राहिली असेल तरी सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा, त्यामुळे आम्हाला तुमच्या मनातील भावना समजतील. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आम्ही इथल्या देवी आई भैरी भवानीच्या आरतीचा सुद्धा मनमुराद आनंद घेतला. आता तुम्हाला समोर जे व्हिडिओमध्ये दृश्य दिसते आहे त्या आहेत दिवट्या, ज्या गोंधळाच्या निमित्ताने पेटवल्या जातात. आणि आता झाली आहे ती सुरुवात गोंधळाची. तर प्रेक्षको, नक्कीच तुम्हाला आजची ही गोंधळाची व्हिडिओ आवडली असेल, आणि जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही याआधी असा कधी गोंधळ बघितला होता का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच प्रकारे आपल्या या चॅनलमार्फत आपण आपल्या या जुन्या रूढी परंपरा आणि नवीन नवीन आपली तीर्थक्षेत्र जी आजही लोकांनी जपली आहेत ती आपल्या चॅनलमार्फत आपण तुम्हाला दाखवत असतो. त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.